पुण्यात संशयातून तिघांची हत्या करण्यात आली। चारित्र्याच्या संशयातून पुतण्यानं चुलत काकीची तिच्या 2 मुलांसह हत्या केली। आरोपीनं गुन्हा लपवण्यासाठी खून करून मृतदेह जाळूनही टाकले होते। संशयानं घेतला तिघांचा बळी, पुतण्यानं संपवलं चुलत्याचं कुटुंब। हत्याकांडामुळे पुणे हादरलं। गुरुवारी हत्याकांडानं पुणे शहर हादरून गेलं। पुण्याच्या कोंढवा परिसरात ते हत्याकांड घडलंय। वैभव वाघमारे हाच तो नराधम ज्यानं आपली चुलत चुलती आणि तिच्या 2 चिमुरड्यांना निर्दयीपणे संपवलंय। त्यानंतर त्यानं या तिघांचे मृतदेह जाळून टाकले। सैतान वैभवनं अत्यंत थंड डोक्यानं हे हत्याकांड घडवून आणलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी आरोपी वैभव वाघमारे आपल्या चुलत चुलतीला लातूरहून पळवून पुण्याला घेऊन आला। पुण्यात तो मोलमजुरी करत होता, मात्र गेल्या काही काळापासून त्याला चुलतीच्या चारित्र्यावर संशय होता। चुलतीचे परपुरुषाशी संबंध असल्याचा त्याला संशय होता। त्याच रागातून त्यानं चुलती आणि तिच्या 2 चिमुरड्यांचा खून केला। खुनाचं कारण संशय आहे। जी मयत महिला आहे तिचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते असा आरोपीला संशय होता। आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपी वैभव वाघमारेनं राहत्या खोलीत तिन्ही मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकले। 10च्या दरम्यान 3 मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळलेले होते। तसा 112ला कॉल होता, त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे। संशयातून नराधम वैभवनं तिघांचा बळी घेतलाय। या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपीच्या मुसक्या आवळल्या, मात्र या हत्याकांडामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे। चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।